प्रत्येक वेळेस कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचे किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे ना, याचं टेन्शन नाही घ्यायचं. याचं टेन्शन आता सॉल्व्ह झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सगळं बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुमचे जे नेहमीचे प्रश्न असतात की कोणत्या विषयाला घेऊन व्हिडिओ बनवावे किंवा कोणत्या टॉपिकला घेऊन व्हिडिओ बनवावे, जेणेकरून यूट्यूब जे आहे आमचे व्हिडिओ पुश करेल, आमचे व्हिडिओ जे आहेत पुढपर्यंत पाठवेल, लोकांपर्यंत पाठवेल. तर हा व्हिडिओ ना त्यासाठी खास मी बनवलेला आहे. कारण की खूप जणांना असे प्रश्न पडलेले असतात की नेमका ट्रेंडिंग टॉपिक काय आहे किंवा नेमका ट्रेंडिंग विषय काय आहे किंवा आपल्याला कोणत्या विषयावरती व्हिडिओज बनवायला पाहिजे. आणि एकदा का आपण ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवले की त्या व्हिडिओवरती व्ह्यूज देखील येतील आणि तुमचे सबस्क्रायबर्स देखील वाढतील आणि चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे. तुम्हाला YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचा आहे. क्रोममध्ये जा किंवा गुगलमध्ये जा. गुगलमध्ये गेल्यानंतर देखील त्यावर तुम्ही टाका YT डॅशबोर्ड टाईप करा आणि YT डॅशबोर्ड टाईप केल्यानंतर तुमचा YT डेस्कटॉप मोडवरती YT स्टुडिओ जो आहे डेस्कटॉप मोडवरती ऑन होईल. YT स्टुडिओ डेस्कटॉपवरती ऑन झाल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या बाजूला खूप सारे बटन्स दिसत आहेत, बरोबर. त्या बटनावरती आपल्याला जे खाली त्रिकोणी बटन आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. वरती चॅनल डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड नाही, जे सेकंड नंबरचं बटन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे चॅनल कंटेंटमध्ये. तर चॅनल कंटेंटमध्ये जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेस तिथे इन्स्पिरेशन, व्हिडिओज, शॉर्ट्स, लाईव्ह, पोस्ट, पॉडकास्ट, प्रमोशन्स, प्लेलिस्ट ह्या सगळे ऑप्शन्स दिसतात. तर त्यामध्ये आपल्याला इन्स्पिरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे इन्स्पिरेशन बटन का दिलेलं आहे यूट्यूबने? अगोदर हे फीचर नव्हतं. हे फीचर यूट्यूबने आता आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे, आता आपल्यापर्यंत हे आणलेलं आहे. तर का आणलेलं आहे? कारण की जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवतो तर तो व्हिडिओ लोकांना कितपत आवडत आहे, त्या लोकांचा म्हणजे लोकांचा इंटरेस्ट तो व्हिडिओ बघण्यामध्ये कितपत आहे हे दाखवण्यासाठी यूट्यूबने आपल्याला इन्स्पिरेशन हे बटन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या चॅनलशी रिलेटेड कंटेंट इथे ओपन झालेला आहे. म्हणजे आता जो मी रिसेंट व्हिडिओ टाकला होता मिशो अफोर्डेबल साडीचा, त्या साडीशी रिलेटेड इथे कंटेंट आलेला आहे की मिशो वर्सेस ॲमेझॉन विच इज बेटर फॉर ऑनलाईन शॉपिंग. इथे एडिटिंग लाईक प्रो, ॲडव्हान्स मोबाईल व्हिडिओ एडिटिंग, जो मी एडिटिंगचा व्हिडिओ टाकला होता ना मोबाईलमध्ये कसं एडिटिंग करायचं आहे त्या संदर्भात इथे कंटेंट आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे खूप सारे जे कंटेंट आहेत ते इथे शो होत आहेत आणि मला यूट्यूब हे देखील सांगत आहे की तुमचा व्ह्यूवर जो आहे तो कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओज बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. आता सेकंड माझा कंटेंट इथे दिसत आहे की एडिटिंग कशी करावी, तर यामध्ये लोकांचा मीडियम इंटरेस्ट आहे. थर्ड आहे यूट्यूबमध्ये काय काय अशा मिस्टेक्स आपण फिक्स करू शकतो म्हणजे आपलं चॅनल ग्रो होईल, त्यामध्ये लोकांचा हाय इंटरेस्ट आहे. चौथं आहे मॉनिटायझेशन संदर्भातले व्हिडिओज, यामध्ये देखील लोकांचा व्हेरी हाय इंटरेस्ट आहे. म्हणजे जर मी या टॉपिकवरती व्हिडिओज बनवले तर मला व्ह्यूज नक्कीच मिळतील आणि सबस्क्रायबर्स देखील नक्कीच वाढतील. म्हणजे या सगळ्या टॉपिक्सवरती यूट्यूब मला सांगत आहे की तुम्ही हे टॉपिक्स घेऊन व्हिडिओज बनवा, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्स, तुमचे व्ह्यूवर्स जे आहेत हे व्हिडिओज बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, तुम्हाला व्ह्यूज मिळतील, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील. आणि हे जे बाजूला लेट्स ब्रेनस्टॉर्म हे ऑप्शन दिसत आहे ना, हे देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? आता समजा तुमच्याकडे एखादा टॉपिक असेल आणि त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील तर त्या टॉपिकमध्ये लोकांचा इंटरेस्ट किती आहे हे बघण्यासाठी लेट्स ब्रेनस्टॉर्म दिलेला आहे. तुम्हाला दिसत असेल की तुमच्या आयडियाज तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आता समजा मी इथे टाकलं की हाऊ टू गेट व्ह्यूज ऑन माय व्हिडिओज, हाऊ टू गेट व्ह्यूज एवढं देखील टाकलं तरी खूप सारे आयडियाज जे आहेत यूट्यूब मला सांगणार की तुम्ही या आयडियाजवरती व्हिडिओज बनवा, म्हणजे लोक जास्त बघतील. आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच दिसत आहे की कोणत्या टॉपिकवरती लोकांचा इंटरेस्ट जो आहे जास्त आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती लोकांचा इंटरेस्ट जो आहे कमी आहे. तुमचं कुकिंगचं चॅनल असेल तर कुकिंगच्या चॅनलमध्ये तुम्हाला समजा एखादी रेसिपी बनवायची असेल तर त्या रेसिपीचं नाव टाका. आता आपण समजा रेसिपीचं नाव टाकलं पुरणपोळी, बरोबर. आता
गुढीपाडवा जवळ येत आहे किंवा गुढीपाडवा विशेष रेसिपीज असं देखील तुम्ही ब्रेनस्टॉर्ममध्ये टाकलं ना की खूप साऱ्या रेसिपीज किंवा खूप सारे टॉपिक्स जे आहे यूट्यूब तुम्हाला सजेस्ट करेल आणि हे देखील दाखवेल की कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला म्हणजे तुमचे व्ह्यूअर्स जे आहेत किती इंटरेस्टेड आहेत ते बघण्यासाठी. किंवा जर तुम्हाला पनीर टिक्का मसाला किंवा पनीर रेसिपीज तुम्ही टाकलं तर कोणत्या पनीरच्या रेसिपीवरती सगळ्यात जास्त इंटरेस्ट लोकांना आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. समजा तुमचं स्टिचिंगचं चॅनल आहे, शिलाईचं चॅनल आहे, तर तुम्ही टाकून बघा कुर्ता सेट डिझाईन, ब्लाऊज स्टिचिंग, कुर्ता सेट स्टिचिंग किंवा अजून काही रिलेटेड तुमचे जे सब्जेक्ट असतील ते. तर त्या कोणत्या टॉपिकमध्ये तुमचे व्ह्यूअर्स जे आहेत इंटरेस्टेड आहेत जास्त हे तुम्हाला यूट्यूब जे आहे लगेच दाखवेल आणि तो टॉपिक घेऊन फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजेच इन्स्पिरेशन टॅब एवढा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला व्ह्यूज पाहिजे असतील, जर तुम्हाला सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील तर यूट्यूब तुम्हाला स्वतः सांगत आहे की तुम्ही या प्रकारचे व्हिडिओज बनवा किंवा या टॉपिकवरती व्हिडिओज बनवा म्हणजे तुम्हाला व्ह्यूज मिळतील, तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळतील. फक्त क्रोममध्ये तुम्हाला YT स्टुडिओ डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे, इन्स्पिरेशन टॅबवर जायचं आहे. तुमच्या मनात जो काही टॉपिक असेल तो टॉपिक लेट्स ब्रेनस्टॉर्म यामध्ये टाईप करा किंवा मग इन्स्पिरेशन मोडवरती गेल्यानंतर आपोआपच तुम्हाला खाली खूप सारे टॉपिक्स दिसतील. कोणत्या टॉपिकवरती व्ह्यूअर्सचा इंटरेस्ट जास्त आहे ते देखील दिसेल आणि मग तो टॉपिक घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवा. तर मला वाटतं की आपल्याला कोणता टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवायला पाहिजे हे खूप जास्त क्लिअर झालं असेल आणि इन्स्पिरेशन टॅबचा तुम्ही पुरेपूर उपयोग करा. जर तुम्हाला चॅनल ग्रो करायचं असेल तर मी देखील तेच करते. इन्स्पिरेशन टॅबमध्ये जाते, कोणत्या टॉपिकवरती जास्त माझे व्ह्यूअर्स म्हणजे सबस्क्रायबर्स व्हिडिओज बघण्यासाठी उत्सुक आहेत ते बघते आणि तो टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवते. म्हणजे मला व्ह्यूज देखील मिळतात, माझे सबस्क्रायबर्स देखील वाढतात आणि यूट्यूबला देखील समजतं की बाबा ही आपल्या YT स्टुडिओचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे. तुम्ही देखील आतापासूनच सुरू करा, तुमच्या YT स्टुडिओचा पुरेपूर उपयोग करा. कारण की YT स्टुडिओ यूट्यूबने आपल्याला त्यासाठीच दिलेला आहे की यूट्यूबचे जे काही छोटे मोठे अपडेट्स आहेत ते सगळे YT स्टुडिओमध्ये येतात आणि मग तिथूनच आपल्याला समजतं की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, नक्कीच मी त्याची उत्तरं देईल, त्यावरती व्हिडिओज बनवेल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.